विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभा अध्यक्षांना शिवसेना ठाकरे गट आजच पत्र देण्याच्या तयारीत आहे। ठाकरेंची शिवसेना विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरती दावा करणार आहे। विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यास मान्यता दिल्यास विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरती काँग्रेस पक्ष दावा करणार असल्याचं कळतंय। काँग्रेसच्या आमदारांची संख्या पाहता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरती काँग्रेसकडून दावा केला जाणार असल्याची माहिती मिळते। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत, आपल्याला ते या संदर्भात अधिक माहिती देतील। वेदांत, अर्थातच विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भात ठाकरे गटाकडून दावा होईल याची चर्चा गेले अनेक दिवस आहे, पण आज प्रत्यक्षामध्ये या दृष्टीने पावलं उचलली जातील का, नक्की काय वाटतं आपल्याला? पूर्वी पत्र तयार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि विधानसभा अध्यक्षांकडे हे पत्र आमदारांच्या सह्यांचं दिलं जाईल, ज्यामध्ये विरोधी पक्ष नेते पदाचा एक नाव या पत्रामध्ये दिलं जाईल आणि दावा विधानसभा विरोधी पक्ष नेते पदाचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जाईल। मात्र हा दावा करत असताना विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात याकडे लक्ष द्यावं लागेल आणि जर विधानसभा अध्यक्षांनी त्या सगळ्या संबंधी सहमती दर्शवली तर विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीतला दुसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याच्या तयारीत आहे, कारण विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या आमदारांची संख्या ही जास्त होतीये आणि त्यामुळे जर विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला जात असेल तर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे जाईल आणि सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। सतेज पाटील हे विधान परिषद विरोधी पक्षनेते होऊ शकतात, मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचं नाव दोन्ही पक्षाकडून जाहीर करण्यात आलेलं नाहीये। शिवाय एकत्रित बैठक बड्या नेत्यांसोबत काँग्रेसच्या ठाकरेंच्या शिवसेनेची झाली नाहीये, त्यामुळे आज जर पत्र दिलं तर आज एक बैठक महाविकास आघाडीची होईल आणि त्यानंतर पुढचे निर्णय घेतले जातील। पूर्वी वेदांत, एकंदरीत या सगळ्या मुद्द्यावरती म्हणजे विरोधी पक्ष नेता कोण असेल याबद्दल सुद्धा प्रचंड उत्सुकता आहे आणि ते लवकरच आपल्याला कळेल अशी आशा आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।